जर तुमचा मेकअप असा दिसत असेल, हिवाळ्यामध्ये जर तुम्ही मेकअप करत असाल तर अशा रीतीने पॅची होत असेल, ग्रे पडत असेल, तर मी जे सांगते त्या स्टेप नक्की फॉलो करा. तुमचा मेकअप छान फ्लॉलेस दिसेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. फर्स्ट ऑफ ऑल इथे मी मॉइश्चरायझर लावून घेतलं आहे. त्यानंतर सनस्क्रीन लावली आहे, कारण मला बाहेर जायचं होतं म्हणून मी सनस्क्रीन लावली होती. त्यानंतर हे मॅजिकल प्रोडक्ट लावलं आहे, जे माझ्या स्किनला हायड्रेटिंग ठेवतं, ग्लो देतं, प्लस हे प्रायमरचं पणही काम करतं. तुम्ही पाहू शकता किती छान असा ग्लो आला आहे. जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे मी हे कोणतं प्रोडक्ट लावलं आहे, तर मला कमेंटमध्ये लिंक म्हणून पाठवा. मी तुम्हाला लिंक पाठवेल. हे तुमच्या स्किनला हायड्रेट पण ठेवतं आणि छान असा ग्लोही देतो. तर खूप छान प्रोडक्ट, हे नक्की वापरून पहा. त्यानंतर मी इथे कलर करेक्टिंग केली आहे. कलर करेक्टिंग हे मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे मेकअपमध्ये, कारण ह्याच्याशिवाय जर तुम्ही डायरेक्ट फाउंडेशन लावलं तर तुमचा मेकअप ग्रे पडू शकतो 110%. तर ही स्टेप कधीही विसरू नका. तुमची स्किन इव्हन करा. कलर करेक्टिंग खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर ते ब्लेड केलं आहे. मी नंतर फाउंडेशन घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता की माझा बेस किती फ्लॉलेस दिसतोय कलर करेक्टिंग केल्यावर. सो कलर करेक्टिंग खूप महत्त्वाची आहे. ही स्टेप कधीही मिस करू नका. अशी कलर करेक्टिंग महत्त्वाची आहे, तसं तुमचं ब्लेंडिंग ही खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही व्यवस्थित ब्लेंड केलं मेकअप, फाउंडेशन जे काही आहे, तर तुमचा बेस खूप फ्लॉलेस दिसणार आहे. ब्लेंडिंग खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर मी इथे लूज पावडर अप्लाय केली आहे. लूज पावडरने मेकअप तुमचा लॉक होतं आणि लाँग लास्टिंग राहतं आणि ट्रान्सफर फ्री होतं. त्यानंतर मी इथे डोळ्यांचा मिनिमल मेकअप केला आहे. फक्त ब्राऊन शॅडो लावला आहे आणि काजल स्मज केला आहे, बस. त्यानंतर ब्लश लावला आहे आणि पाहू शकता तुम्ही माझा फायनल लुक किती छान आणि खुलून दिसला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर नक्की सेव्ह करा, शेअर करा आणि मला फॉलो करा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.